रात्री घराबाहेर पडलेल्या एका शिक्षकाने फक्त एवढाच प्रश्न विचारला होता, काय झालंय? कुणाला मदत हवी आहे का? पण काही मिनिटातच त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. मयू मला वाचव ही आपल्या मुलीला मारलेली त्यांची शेवटची आर्तहाक ठरली. एका मुलीच्या डोळ्यादेखत तिच्या वडिलांना कथित पोलिसांनी मारहाण करत गाडीत कोंबलं. कुटुंबियांनी जीव तोडून विनवण्या केल्या, पण कुणी ऐकलं नाही. महाराष्ट्र हादरून टाकणाऱ्या वेरूळमधील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणामागचं नेमकं सत्य काय आहे? नमस्कार, मी भागवत सुधाकर पांचाळ आणि तुम्ही पाहतात भागवत पांचाळ टॉक्स. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 10 जून 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वेरूळ येथे घडलेल्या घटनेने ग्रामीण भागातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. वैजापूर पोलिसांच्या कारवाई दरम्यान झालेल्या कथित मारहाणीमध्ये 52 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी सुरेश रूपचंद बोरसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसावर स्थानिक वाळू व्यवसायाशी संबंधित व्यक्तीसोबत संगनमत केल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे सुरेश बोरसे यांच्या मुलगी मयुरीने सांगितलेला प्रत्यक्ष घटनाक्रम. 10 जूनच्या रात्री सुमारे 11 ते 12:30 वाजण्याच्या दरम्यान सुरेश बोरसे आपल्या भाच्यासोबत आईस्क्रीम आणि आजारी बहिणींसाठी औषध आणण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी कौशिकी गल्लीतील काही वाहने आणि महिला थांबलेल्या दिसल्याने एखाद्याला मदतीची गरज आहे का हे पाहण्यासाठी ते तेथे गेले. मध्यरात्री अपरिचित व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पाहून त्यांनी केवळ ओळखपत्राची विचारणा केली. मात्र या साध्या प्रश्नाचाच त्यांना जीवघेणा मोबदला मोजावा लागल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मयुरीच्या कथनानुसार स्वतःला पोलीस म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सुरेश बोरसे यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कानशिलात मारली. त्यांच्या सोबत असलेल्या आणि नुकतेच पायाचे ऑपरेशन झालेल्या अल्पवयीन भाच्यालाही धक्का देऊन खाली पाडण्यात आले. त्यानंतर सुरेश बोरसे यांना मारहाण करण्यात जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये कोंबण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हा प्रकार पाहताच मयुरी, तिची बहीण आणि आई मदतीसाठी घटनास्थळी धावत पोहोचल्या. त्यांनी जीवाच्या आकांताने गाडीचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर सुरू असलेल्या वाहनासोबत फरफटत जाऊनही वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी सुरेश बोरसे यांना श्वास घेणे कठीण झाले होते. गाडीतून तडफडत असताना त्यांनी आपल्या मुलीकडे पाहून मयू मला वाचव अशी आर्त हाक मारल्याचे मयुरीने सांगितले आहे. तिने संबंधित पोलिसांसमोर अक्षरशः हात जोडून वडिलांना आधी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. मात्र तिच्या म्हणण्यानुसार तिला जीव वाचवणं आमचं काम नाही, तुमचं तुम्ही बघा असे उत्तर देण्यात आले. मूळ प्रकरणाची पाळेमुळे वैजापूरमधील धोंदलगाव येथील वाळू व्यवसायाशी संबंधित वादाशी जोडलेले असल्याचे समोर आले आहे. वाळू व्यावसायिक रवींद्र आवारे, त्याचा प्रतिस्पर्धी संदीप आवारे यांच्यातील जुन्या वादातून वैजापूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. यातील फरार आरोपी संदीप आवारे हा वेरूळ येथील कौशिक गल्लीत त्यांच्या नातेवाईकडे लपल्याची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली. कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार तपास अधिकारी उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मिक बनगे यांनी अधिकृत पोलीस वाहनाऐवजी खासगी वाहनाचा वापर केला. या वाहनामध्ये काही खासगी व्यक्ती सभा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. जेव्हा मृत सुरेश बोरसे यांच्या मुलींनी आपल्या वडिलांचा जीव वाचवण्यासाठी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वाहनातील व्यक्तींनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सुरेश बोरसे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अनिता बोरसे यांच्या तक्रारीनंतर खुलताबाद पोलिसांनी 7 अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र लागू करण्यात आलेल्या कलमाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सुरेश बोरसे हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते जिल्हा परिषद शिक्षक संघाचे सक्रिय पदाधिकारी होते. त्यांच्या मृत्यूनंतर ग्रामीण भागात तीव्र संताप निर्माण झाला. शवविच्छेदानंतर संतप्त नातेवाईक आणि शिक्षक संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोसले चौकात पार्थिव ठेवून आंदोलन केले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेले अनेक पर्यटकही अडकून पडले. आंदोलनानंतर प्रशासनाचा हस्तक्षेप करावा लागला. उपविभागीय अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी घटनास्थळी परिस्थिती हाताळली. तसेच 8 दिवसात चौकशी पूर्ण करून
दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान या प्रकरणात 4 खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून संबंधित पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. मयू मला वाचव ही एका मुलीच्या कानात घुमणारी तिच्या वडिलांची शेवटची हाक आज न्यायव्यवस्थेसमोर एक मोठा प्रश्न उभा करत आहे. सामान्य नागरिकांनी संशयास्पद हालचालीबाबत विचारणा केली तर त्यांची किंमत जीव देऊन चुकावी लागणार का?